Okay, dear friends, we will continue our topic as previously. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की लाईफ कशी पृथ्वीवर ओरिजिनेट झाली, तिची सुरुवात कशी झाली, पहिला टप्पा कोणता, दुसरा टप्पा कोणता, तिसरा टप्पा कोणता. शेवटच्या टप्प्यात आपण असं बघितलं की मानवाचा विकास झाला, तो गुहेत राहायला लागला आणि तिथून मग त्याने मॉडर्न माणसाच्या विकासाकडे धाव घेतली. तो कालावधी होता जवळपास 1,30,000 वर्षापूर्वीचा. हां, आता आपण बघूया लेक्चर नंबर 2मध्ये की ओरिजिन कसं झालं, पृथ्वीवर सजीव सृष्टीचं ओरिजिन कसं झालं. द सेंट्रल आयडिया ऑफ इव्होल्युशन आर दॅट लाईफ हॅज अ हिस्ट्री, इट हॅज चेंज्ड ओव्हर टाईम अँड डिफरंट स्पेसीज शेअर कॉमन अँसेस्टर्स. कालगणनेनुसार किंवा कालाय तस्मै नियम असं म्हणूया आपण, त्यानुसार पृथ्वीवर बरेच बदल होत गेले, सजीव सृष्टीमध्ये पण बदल होत गेले, त्यांच्या विकासामध्ये पण बदल होते. पण काही प्राणी एका विशिष्ट ग्रुपपासून विकसित होत आले, म्हणून त्यांना कॉमन अँसेस्टर म्हटले. त्यांचे पूर्वज जे कॉमन आहेत कसे बघूया आपण. वेन डिड लाईफ ओरिजिनेट, म्हणजे पृथ्वीवर ज्या आता आपण असं म्हटलं की 3.5 बिलियन इयर्स ॲगो असं लाईफ डेव्हलप झाली. कसं काय? एव्हिडन्सेस सजेस्ट दॅट, म्हणजे आता जे पृथ्वीवर पुरावे उपलब्ध आहेत ते असं दर्शवतात की लाईफ फर्स्ट इव्हॉल्व अराउंड 3.5 बिलियन इयर्स ॲगो अँड दिस एव्हिडन्स टेक्स फॉर्म ऑफ मायक्रोफॉसिल्स. फॉसिल्स टू स्मॉल टू बी सीन विदाऊट द एड ऑफ अ मायक्रोस्कोप. काही फॉसिल जे आहेत त्यांना मायक्रोस्कोप शिवाय तुम्हाला दिसणार नाही, इतके छोटे फॉसिल पण आहेत. आणि त्या फॉसिलच्या पुराव्यानुसार असं लक्षात येतं की पृथ्वीवर सजीवसृष्टी जवळपास 3.5 बिलियन वर्षापूर्वी जन्माला आली असावी. अँड एन्शियंट स्ट्रक्चर्स इन साऊथ आफ्रिका अँड ऑस्ट्रेलिया कॉल्ड स्ट्रोमॅटोलाइट. आता स्ट्रोमॅटोलाइट हा सगळ्यात मोठा पेशी म्हटला जातो किंवा पेशी, सगळ्यात मोठी पेशी समजली जाते. म्हणजे 2 हाताने उचललेली एवढी मोठी पेशी आहे. वास्तविक सगळ्यात छोटी पेशी जी असते ती मायक्रोस्कोप खाली दिसते, परंतु स्ट्रोमॅटोलाइट ही खूप मोठी पेशी आहे. बघूया कशी आपण. स्ट्रोमॅटोलाइट्स आर प्रोड्यूस्ड मायक्रोब्स mainly photosynthesizing cyanobacteria that form thin microbial film which trap over time. Layers of this mud or microbe mats can build up into a layered rock structure, stromatolite. So stromatolites are still produced by microbes today. म्हणजे करोडो वर्षापूर्वी जे स्टोमॅटोलाइट होते ते आजही आहेत. These modern stromatolites remarkably similar to the ancient stromatolites, which provide evidences of some of the earliers on Earth. And modern and ancient stromatolites have similar shapes, and when seen in cross section, both shows the same fine layering produced by thin bacterial sheet. Microfossils of an cyanobacteria can sometimes be identified within these layers. तर पृथ्वीवर जे काही छोटे छोटे स्टोमॅटोलाइट्सचे पुरावे आहेत किंवा बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरियाचे पुरावे आहेत, आपल्याकडे फॉसिल एव्हिडन्सेस आहेत 3.5 लाख वर्षापूर्वीचे, आणि त्याच्या लाईफ आपण काढतो. कार्बन डेटिंग मेथडने आपण लाईफ काढतो प्रत्येक गोष्टीचं. तर त्या लाईफ काढल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं आहे की पृथ्वीवर पहिला सजीव अंदाजे 3.5 बिलियन इयर्स पूर्वी जन्माला आला असावा. आता मिलियनला आपण लक्ष म्हणतो, अमेरिकन मिलियनमध्ये दशलक्ष म्हणतो, बिलियन म्हणजे अब्ज म्हणूया आपण. इतक्या वर्षापूर्वी जन्माला आला असावा. अँड दीज मॉडर्न स्ट्रोमॅटोलाइट जे आहेत ना, त्यांच्यामध्ये एन्शियंट स्ट्रोमॅटोलाइट्स आणि आताच्या मॉडर्न स्ट्रोमॅटोलाइट यांच्यामधला फरक लक्षात घेता असं लक्षात येतं आहे की हे स्ट्रोमॅटोलाइट लाखो वर्षापासून पृथ्वीवर सक्सेसफुली डेव्हलप होत आहेत, विकसित होत आहेत, इव्हॉल्व होत आहेत, आणि हे आजही ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. पुढचे बघूया आपण. हे बघा स्ट्रोमॅटोलाइट्स बघा. मॉडर्न स्ट्रोमॅटोलाइट्स इन शार्क बे, ऑस्ट्रेलिया. शार्क बे, जिथे जे शार्क खूप आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, त्या एका बेटावर किंवा त्या एका बीचवर हे स्ट्रोमॅटोलाइट, मॉडर्न स्ट्रोमॅटोलाइट दिसतात. आणि हे एन्शियंट स्ट्रोमॅटोलाइट ज्यांचे आपल्याला पुरावे सापडले क्रॉस सेक्शनमध्ये बघा, 1.8 बिलियन इयर ओल्ड. आणि हाच स्ट्रोमॅटोलाइट ग्रेट स्लेव्ह लेक कॅनडामध्ये आढळलेला आहे. आणि हा आहे
ऑस्ट्रेलियामधला, आजच्या ऑस्ट्रेलियामधला. म्हणजे हे स्टोमॅटोलाइट्स पृथ्वीवर अनेक वर्षापासून डेव्हलप होत आहेत, आजही पृथ्वीवर उपलब्ध आहेत आणि यांचा विकास या पद्धतीने होत गेलेला आहे असं काही शास्त्रज्ञांचे मत आहे. बघूया ते कुठे जन्माला आले, हे सगळी सजीव सृष्टी कुठे जन्माला आली. Where did life originate? Scientists are exploring several possible locations for the origin of life, including tide pools and hot springs. However, recently some scientists have narrowed in on the hypothesis that life originated near a deep sea hypothermal vent. समुद्राच्या तळाशी जिथं हायपोथर्मल बेल्ट आहे तिथं, कारण पृथ्वीचा गर्भ हा खूप तप्त होता, आधी तप्त गोळा होता. त्याच्यावर पाणी जे आहे, आजही पृथ्वीच्या तळाशी जे काही पाणी आहे जिथं ज्वालामुखी वगैरे आहेत ते पाणी गरम आहे, म्हणून त्याला हायपोथर्मल व्हेंट म्हटलं आहे. द केमिकल्स फाउंड इन दीज इव्हेंट्स और इन दीज व्हेंट्स अँड द एनर्जी दे प्रोव्हाइड could have fueled many of these chemical reactions necessary for the evolution of life. Furthermore, using the DNA sequence of modern organisms, biologists have tentatively traced the most recent common ancestor of all life to an aquatic microorganism that lived in extremely high temperatures. A likely candidate for a hypothermal vent inhabitant, although several lines of evidences, a likely candidate for hypothermal vent inhabitant, although several lines of evidence are consistent with the hypothesis that life began near the deep sea vent. म्हणजे आजपासून मिळालेल्या जुन्या सिद्धांतानुसार आणि पुराव्यानुसार असं सिद्ध झालेलं आहे की समुद्राच्या तळाशी सजीव सृष्टीची निर्मिती झाली, याचे पुरावे सापडलेत. परंतु मॅक्झिमम पुरावे हायपोथर्मल व्हेंट, म्हणजे जिथं उष्णतेचं अस्तित्व आहे, समुद्राच्या तळाशी जिथं उष्णता म्हणजे ऊर्जा आली, उष्णता म्हणजे एनर्जी झाली. मग काही बायोकेमिकल रिॲक्शन्स जे आहेत म्हणजे इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये घडणाऱ्या काही ज्या काही प्रक्रिया आहेत त्यांना उष्णतेची गरज असावी आणि म्हणून तिथं विकास झपाट्याने झाला असावा, असंही एक सिद्धांत आहे, हायपोथेसिस आहे. इट इज फार फ्रॉम सर्टन. द इन्व्हेस्टिगेशन कंटिन्यूज अँड may eventually point towards a different site for how did life originate. म्हणजे लाईफ कशी निर्माण झाली याच्यासाठीचे काही जे सिद्धांत मांडलेले आहेत त्याच्यामध्ये काही बायोकेमिकल रिॲक्शन्सची सुद्धा नोंद आहे की जेणेकरून अगदी छोटा सूक्ष्म मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरियासारखा जन्माला आला असावा आणि तो विकसित झाला असावा. मग त्याला विकसित होण्यासाठी जी काही हीट पाहिजे असते, कारण कुठल्याही बायोकेमिकल रिॲक्शनला चालवण्यासाठी हीट ही आवश्यक असते, एनर्जी ही आवश्यक असते. तर त्यांचा असा एक अनुमान आहे की पृथ्वीच्या पोटात जे काही उष्णता निर्माण करणारे घटक आहेत, जसे सल्फर आहेत किंवा काही गंधक आहे किंवा तत्सम काही केमिकल्स आहेत जे पृथ्वीच्या पोटात नैसर्गिकरित्या जन्माला आलेले आहेत व्होल्कॅनिक ॲक्शनमधून, तर तिथं यांचा जन्म झाला असावा आणि तिथं हे ओरिजिनल झाले असावेत असा एक निष्कर्ष आहे. तर लिव्हिंग थिंग्स बघा, इव्हेंट एन्शियंट ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया कसे जन्माला आले बघा. सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल वेअर फॉर्म. सगळ्यात पहिल्यांदा एक सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तयार झाला. कुठला? अ न्यूक्लियोटाईड, आपण त्याला DNA म्हणतो बघा. अ न्यूक्लियोटाईड कंपोज्ड ऑफ कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फॉस्फरस. हे 5 घटकांनी एकत्र येऊन जो काय तयार झाला त्याला DNA म्हणतात आणि यानेच सगळ्या पृथ्वीवर क्रांती केली किंवा इव्होल्युशन घडवून आणलं, उत्क्रांती घडवून आणली. Simple organic molecules similar to the nucleotide shown below are the building blocks of life. आज पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांमध्ये हे आहे म्हणजे आहेच DNA, याच्याशिवाय तो सजीवच नाही आहे, म्हणून याला बेसिक घटक म्हटलं आहे. आणि पृथ्वीवर हाच पहिल्यांदा जन्माला आला असावा तेव्हाच विकास झालेला आहे असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे आणि त्याला काही पुरावे पण आहेत. आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ अँड मस्ट हॅव बीन इन्व्हॉल्व्ड इन इट्स ओरिजिन. Experiments suggest that organic molecules could have been synthesized in the atmosphere of early Earth and rained down into the oceans. RNA and DNA molecules, the genetic material for all life, are just long chains of simple nucleotides.
These are the simple nucleotide chains. Second, replicating molecules evolved and began to undergo natural selection. आता रेप्लिकेशन म्हणजे एकाचे दोन होत गेले, 2 ते 4 होत गेले, ह्या पद्धतीने विकास चालू राहिला. परंतु डी एन एमध्ये पुन्हा त्या चेनमध्ये पुन्हा एकाची 2 चेन होणे, 2 ते 4 चेन होणे, हा जो काही प्रकार आहे हा नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिकरित्या विकासाला, इव्होल्युशनला खतपाणी घालणारा घटक आहे, असं काहींचे म्हणणं आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स रिप्रोड्यूस कॉपीइंग देअर जेनेटिक मटेरियल and passing it on to their offspring. Thus, the ability to copy a molecule that encodes genetic information is key step in the origin of life. Without it, life could not exist. This ability probably first evolved in the form of an RNA, म्हणजे सिंगल स्ट्रँडेड. डी एन ए हा डबल स्टँडर्ड असतो, तो पहिल्यांदा सिंगल स्टँड तयार झाला असं म्हणणं आहे. आर एन ए सेल्फ रेप्लिकेटर अँड आर एन ए मॉलिक्यूल दॅट कुड कॉपी इट सेल्फ, आणि त्याची स्वतःची कॉपी करून दुसरा स्ट्रँड तयार केला. आर एन ए मॉलिक्यूल फॉर्म्स फ्रॉम आर एन ए मॉलिक्यूल फॉर्म फ्रॉम चेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. या न्यूक्लिओटाइड्सच्या वेगवेगळ्या चेन्सपासून आर एन ए मॉलिक्यूल तयार झालेला आहे. हा एक मॉलिक्यूल म्हटलं आपण, तसे अनेक मॉलिक्यूल जॉईन होऊन एक चेन तयार झाली आहे, त्याला आर एन ए म्हटले. आणि ही सिंगल चेन आहे म्हणून आर एन ए, डबल चेन असेल त्याला डी एन ए म्हणतात आपण. So many biologists hypothesize that this step led to an RNA world. म्हणून काही शास्त्रज्ञांनी याला RNA वर्ल्ड असं म्हटलं आहे. तर इथून विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. In which RNA did many jobs, storing genetic information, copying itself, and performing basic metabolic functions. So today, these jobs are performed by many different sorts of molecules. DNA, RNA and proteins mostly, but in RNA world RNA did it all. परंतु त्या RNAच्या जगामध्ये हे सगळं काम फक्त RNAनेच केलं आणि विकास घडवून आणला किंवा इव्होल्युशन घडवून आणलं. सो सेल्फ रेप्लिकेशन ओपनड द डोअर फॉर नॅचरल सिलेक्शन. स्वतः एकाचे 2 होणे, 2 ते 4 होणे याने खऱ्या अर्थाने नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिकरित्या विकासाची द्वार त्याने उघडली, आणि अशा पद्धतीने खूप वेगाने झपाट्याने हा विकास घडवून आणला. वन्स अ सेल्फ रेप्लिकेटिव्ह मॉलिक्यूल फॉर्म्ड, सम व्हॅरियंट्स ऑफ दीज अर्ली रेप्लिकेटर्स वुड हॅव डन अ बेटर जॉब ऑफ कॉपिंग देमसेल्व्स दॅन अदर्स अँड प्रोड्युसिंग मोर ऑफस्प्रिंग्स. ऑफस्प्रिंग म्हणजे अपत्य, मग तो कोणीही असो, कुठलाही सजीव असो, त्याने त्याची पिलं जन्माला घालायला सुरुवात केली. आणि ती जन्माला घालायला सुरुवात केव्हा केली त्याने, जेव्हा तो स्वतः रेप्लिकेशन करून त्या मॉलिक्यूलचे वेगवेगळे व्हॅरियंट जन्माला घालायला लागला, आणि त्यांना मग आपण पिलावळा म्हणतो, ऑफस्प्रिंग म्हणतो. हे काम फक्त आर एन एने केलं सिंगलने, तर त्या पहिल्या काळामध्ये दीज सुपर रेप्लिकेटर्स, त्यांना सुपर रेप्लिकेटर्स म्हटलं बघा आर एन एला. दीज सुपर रेप्लिकेटर्स वुड हॅव बिकम मोर कॉमन, अँड दिस इज अंटिल वन ऑफ देम वॉज ॲक्सिडेंटली बिल्ड इन अ वे दॅट अलाउड इट टू बी अ सुपर आर एन ए और सुपर लाईफ फॉर्मिंग इलेमेंट. कारण डी एन ए हा लाईफ फॉर्मिंग एलिमेंट आहे, नो प्रॉब्लेम एट ऑल. परंतु डी एन ए हा आर एन एपासून झाला असा, आणि आर एन ए हा पृथ्वीवर पहिल्यांदा आला असून तर सिंगल चेन असून त्याने सिंगलच सगळी कामं हाताळली आणि लाईफला सुरुवात केली. माझ्या मते आता आपण डी एन एच्या मॉलिक्यूलची ॲक्टिव्हिटी बघण्यापूर्वी आपण इथं स्टॉप करूया. पुढचं लेक्चर पुढच्या वेळेला घेऊया. टिल देन वी विल हॅव अ ब्रेक हिअर.